येता आपल्याला मातीत मुळाक्षरे तर काढायला शिकवले. आता त्याच पद्धतीने मातीत फुले आणि प्राण्यांची चित्रे काढूया. सगळ्यांनी चित्र काढूया. अरे पण चित्र चुकलं तर? अगं सोपं आहे, मातीत ते लगेच पुसता पण येते. अरे हो, किती मस्त. आपण मातीत नावे, इंग्रजी स्पेलिंग सुद्धा लिहू शकतो. अरे यार तर मी मातीपासून मूर्ती तयार करणार आहे. तू माती कुठून आणणार? आमच्या शेतातून. आमच्या शेतात मस्त माती आहे, काही माती आहे, म्हणून भाजीपाला आणि भाताचे पीक सुद्धा खूप येते. रांजली, तुला ते खडक दिसतो का? बघ त्याच्यावर काही उगवले आहे का? काहीच नाही. असे का बरं झाले असेल? कारण तिथे अजिबात माती नाही. अरे काय करताय मातीत? सर तुम्ही मातीत पासून तुम्ही मुळाक्षर शिकवले त्याच पद्धतीने आम्ही चित्र काढतोय. अरे जे अन्नधान्य खातो ते मातीपासूनच तर मी ते जर माती नसती तर अन्नधान्य मिळलं नसतं, हो ना? सर या मातीचा आपल्यावर खूप उपकार आहे, कारण धान्य, फळे, फुले मातीमुळेच मिळतात आपल्याला. हो बरोबर आहे. इतकेच कशाला, आजूबाजूचे घरे पहा, घराच्या भीती पहा. तर किती उपयोगी आहे ही माती. तिच्या रक्षणासाठी आपल्याला काय करता येईल? अरे आपण झाडे लावू, छोटे छोटे, बांधणे धरू म्हणजे मोठे मोठे, तर आपल्याला माती तरच मिळेल. माती फुलांमध्ये रंग भरतो, सुगंध भरते. सर आजपासून तर आम्ही मातीचे मित्र आज त्याचे महत्त्व आज आम्हाला कळेल. सर तुम्ही मातीचे महत्त्व आम्हाला समजावून दिले. हेच महत्त्व आम्ही आमच्या सर्व मित्रांना सांगू. चला तर मातीचे संवर्धन करूया आता, कारण तीच तर